वेव्ह वेलोसिटी ना रे सेपरेट. मग आता काल 2 मिनिटात संपवलेली गोष्ट आज परत घेतो म्हणजे काही ना काही विषय असेल. मग यासाठी आपण एक वेव्ह ड्रॉ केली. आता वेव्ह ड्रॉ करताना मी कुठली वेव्ह ड्रॉ केली तर ऑब्विसली ट्रान्सव्हर्स ना रे, ट्रान्सव्हर्स ड्रॉ केली. मग आता इकडे बघा, इमॅजिन करा की तुमच्या वेव्हला जायचं इकडे ना रे, वेव्हला जायचं इकडे, आणि मग वेव्ह जाते कशी तर पार्टिकल मात्र अप डाऊन होतील वर खाली, बरोबर आहे ना. मग हे तुम्ही समजा असं दाखवलं उदाहरण, समजा हे असं केलं, चालेल का. मग आता डिस्टर्बन्स इथं क्रिएट झाला, दगड समजा इथं पडला आणि तिथून वेव्ह क्रिएट झाली आणि त्या वेव्हला इकडे जायचं, या डायरेक्शनला जायचं, म्हणजे डायरेक्शन तुम्हाला कळाली कशी आहे. ही डायरेक्शन ऑफ वेव्ह आहे बरं का. आणि अप डाऊन ही जी तुम्हाला डायरेक्शन दिसते ही डायरेक्शन ऑफ मीडियम असते. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर पाणी वर खाली होणार पण एनर्जी इकडे जात असते. हा फरक आहे. म्हणजे हे मोशन इकडे पार्टिकलचं असतं तर इकडे एनर्जीचं असतं. समजलं का. हे डोक्यात ठेवा बरं का, पुढे खूप डिटेलमध्ये आणखी जाणार. मग आता वेव्ह तर आम्हाला चांगलीच माहित आहे आणि त्या वेव्हची आम्हाला काय बघायची, वेलोसिटी. मग ही वेलोसिटी बघत असताना आम्ही अगोदर आमचं 9वी 10वी किंवा 11वीचं बेसिक आमच्या लक्षात आलं पाहिजे की व्हॉट इज मेन बाय वेलोसिटी. मग जर आम्हाला वेलोसिटी कळाली तर वेव्हची वेलोसिटी बघता येईल. वेलोसिटी काय असतं तर तुम्हाला माहित आहे. हा, वेलोसिटी कॅन बी डिफाइन्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. मग वरती काय असतं, किती डिस्प्लेसमेंट एखाद्या ऑब्जेक्टने कव्हर केलं किती वेळामध्ये, बरोबर आहे. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं, मीटर. टाइमचं काय असतं. मग डिस्प्लेसमेंट हे ऑलवेज स्ट्रेट असतं म्हणून ते कोण असतं, वेक्टर असतं. मग हे वेक्टर आहे, हे स्केलर आहे, तर वेलोसिटी सुद्धा काय असते, वेक्टरच असते. वेक्टर म्हणून त्याच्या डोक्यावर बाण लावतो आपल्याला, एवढं तर कळतं ना आता. हा, मग मला सांगा, मी याला असं म्हटलं तर चालेल का, वेलोसिटी, बरोबर आहे ना. हे आमचं बेसिक वेलोसिटीचं नॉलेज आहे. पण आम्ही इथं फक्त वेलोसिटी स्टडी करणार आहोत का, आम्हाला वेव्ह वेलोसिटी बघायची. मग वेव्ह वेलोसिटी म्हणजेच काय असेल तर साधी सोपी गोष्ट आहे. काल आपण म्हटलं दी डिस्प्लेसमेंट, शब्द येणार ना आता, दी डिस्प्लेसमेंट, किंवा त्यालाच तुम्ही कुठला शब्द वापरणार, लेंथ, बरोबर आहे की नाही. दी डिस्प्लेसमेंट और लेंथ कवर्ड बाय दी वेव्ह इन युनिट टाइम, बरोबर आहे ना रे. टाइम इज नोन ॲज वेव्ह वेलोसिटी. मग हे काल आम्ही स्टडी केलं पण होतं, पण आता तेच आपण साध्या सोप्या दुसऱ्या भाषेत म्हटलं होतं की या वेव्हने एका सेकंदामध्ये कव्हर केलेलं अंतर आपण आपल्या भाषेत समजून केलं. एका सेकंदात वेव्ह किती लांब गेली ती झाली त्याची वेलोसिटी, असं पण आपण बघितलं. मग आमचा मुद्दा असा होता की जर आमच्याकडे जर ही एक वेव्ह असेल, बघा आता म्हणजे ही इथं वेव्ह पूर्ण होते ना रे, हा, ही इथं दुसरी पूर्ण झाली ना. हा, मग आता इमॅजिन करा बाळांनो की एक वेव्ह ही आहे 1 मीटर लांब. म्हणलं किती लांब आहे ही, म्हणजे लांबडा किती झालं, 1 मीटर झालं. काल मी 2 मीटरचं एक्झाम्पल घेतलं होतं, आज 1 मीटरचं. कारण प्रत्येक दिवशी वेगळंच काहीतरी असलं पाहिजे, आपण थोडी तेवढंच लक्षात किंवा तसंच थोडे ठरलेलं असतं. मग हे पण किती आहे, 1 मीटर. मग आता तुम्ही मला सांगा, याच्या पुढे हे परत तुम्ही असं केलं, मग हे पण किती असेल, 1च. मग आता मला सांगा, ही एक वेव्ह आहे, ही दुसरी झाली आणि ही तिसरी झाली. मग आता मी जर म्हटलं लेट F इज इक्वल टू 3 म्हटलं, याचा अर्थ काय, फ्रिक्वेन्सी किती आहे, याचा अर्थ काय झाला, एका सेकंदात 3 वेव्ह होतात किंवा एका सेकंदात तीच गोष्ट किती वेळा घडते, 3दा घडते. म्हणजेच एका सेकंदात किती वेव्ह कंप्लीट होतात, 3 होतात. असा अर्थ कळाला, आयुष्य समझ में आया पूरा. 1 सेकंड में वो जो मोशन है वो रिपीट हो रहा है, कितनी बार, 3 बार हो रहा है. समझ में आ गया इसका पक्का. मग आता मला सांगा, फ्रिक्वेन्सी कळाली, लॅम्बडा किती आहे बाळांनो, तर 1 मीटर आहे.
बरोबर आहे ना? मग मला सांगा, सिन्स वेलॉसिटी v इज इक्वल टू, तुम्ही काय विचार करता की ऍक्च्युली या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे ते रिपिटेटिव्ह आहे, तीच पुन्हा पुन्हा घडतंय, पण किती वेळा घडतंय तर 3दा घडतं. किती वेळामध्ये? एका. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, थ्री सायकल्स, बरोबर आहे ना, किंवा वेव्हज पर सेकंड, असा अर्थ झाला ना त्याचा, बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं पर सेकंद, एवढं तरी कळतंय ना? नक्की कळालं ना? हा, म्हणजे 3 हर्ट्स. आणि आपल्याला माहित आहे की फ्रिक्वेन्सी दॅट इज रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम असतं, म्हणजे 1/सेकंदाचं युनिट असतं, बरोबर आहे ना? मग एका सेकंदात 3 वेळा किंवा एका सेकंदात काल आपण जंप केल्यासारखं दाखवलं होतं तुम्हाला, पण प्रत्येक एका वेव्ह मध्ये किती अंतर कव्हर होतं? 1 मीटर, म्हणजेच 1 मीटर ही काय झाली त्याची वेव्हलेंथ, हे काय झालं याचं फ्रिक्वेन्सी. मग तरी पण आमच्यातल्या काही लोकांना एवढं साधं सोपं कळत नाही. मग म्हणतात कशाला सर एवढी बडबड करता सर, v इज इक्वल टू एफ लॅम्बडा आम्ही लक्षात ठेवतो ना, पण का काय करायचंय सगळं? ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट आहे ना आमच्याकडं. मला सांगा, माझ्याकडं एक सायकल आहे आणि ती सायकल ज्यावेळेस पुढे पुढे जाते कशाच्या मदतीनं? तुमचं व्हील, टायर, चाक गोल फिरतं म्हणूनच ना. मग एकाच सेकंदात ते 3दा गोल फिरलं. कितीदा? मग एकदा गोल फिरलं म्हणजे सायकल पूर्ण झालं ना. मग एकदा गोल फिरलं की समजा ते 1 मीटर पुढे जातं. मग 2दा फिरलास 2 आणि 3दा फिरलास, मग एका सेकंदात किती वेळा फिरतं? 3दा. आणि एकदा फिरलास किती जातं? मग मला सांगा, याचा अर्थ हे 3 इंटू याचं युनिट काय? 1/सेकंद म्हणजे पर सेकंड, इंटू याचं काय झालं? 1 मीटर, बरोबर आहे की नाही? मग हे 3 इंटू 1 3 आणि हे मीटर पर, एवढी वेलॉसिटी झाली ना रे बाळांनो. मग तुम्ही याला असं पण म्हणू शकता, velocity can be defined, or wave velocity can be defined as the length covered by the wave in 1 second. काल आपण असं पण घेतलं होतं, समजलेलं आहे का? मग आता तुमच्या लक्षात प्रत्येक गोष्ट आली असेल. मग सिन्स वेलॉसिटी v इज इक्वल टू f इंटू लॅम्बडा, काही ठिकाणी n इंटू लॅम्बडा काय म्हणतील, काही ठिकाणी नीट बघा आता, न्यू इंटू लॅम्बडा म्हणतात, हे v नसतं न्यू म्हणतात त्याला, लक्षात आलं का? पण आपण बेसिक सिम्बॉल काय वापरणार, आपले f इंटू लॅम्बडा. मग फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं तर ते असतं हर्ट्झ, लक्षात राहील का? आणि वेव्हलेंथचं युनिट असतं मीटर, लक्षात राहील का? समजलं नाही? मग याच्यावर साधे साधे क्वेश्चन्स पडतात. मग एक साधं सोपं उदाहरण की आता या रिलेशन मध्ये किती जण आहेत, तर 1 2 आणि 3. मग आम्हाला एवढा कॉमन सेन्स आहे 5वी पासूनचा, जर एका गणितामध्ये 3 गोष्टी असतील तर कुठल्या तरी 2 द्याव्या लागतात आणि राहिलेली तिसरी शोधायची असते. 5 असतील तर 4 द्याव्या लागतील, राहिलेली शेवटची शोधायची असते. 100 असतील तर 99 द्याव्या लागतील आणि 100वी शोधावं. एवढा तर आम्हाला गणिताचा अर्थ कळाला ना. आता तुम्हीच विचार करा बाळा, एक साधं सोपं गणित मी तुम्हाला सांगतो. आता स्टडी चालू आहे साऊंडचा. स्टडी कशाचा चालू आहे? साऊंडचा चालू आहे. मग मला साऊंडचंच उदाहरण घ्यावं लागेल. मग मी आता जे काही तुमच्याशी बोलतोय, माझ्या तोंडातून जो काही आवाज बाहेर पडणार आहे, समजा तुम्ही म्हटलात की त्याची फ्रिक्वेन्सी आहे 2000 हर्ट्स आहे म्हटलात. किती आहे म्हटलात? 2000 हर्ट्स आहे. तुम्ही एखादा ढोल बडवताय, ढोल बडवणारे काय भेटतं ना, हा ते ढोल बडवलं झालं तिचं. मग ढोल बडवते आणि त्या ढोलची फ्रिक्वेन्सी समजा आहे म्हटलं 200 हर्ट्स. लक्षात आलं का? कळालं का? मग आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित आहे, जर वेलॉसिटी माहित असेल तर वेव्हलेंथ कळाला, आणि वेव्हलेंथ माहित असेल तर बरोबर ना. मग आता हे दोन्हीच्या दोन्ही आवाज आहेत ना, आणि जनरली एअर मध्ये वेलॉसिटी असते 340 मीटर पर सेकंद. लक्षात आलं का? एअर मध्ये. पाण्यात किंवा सॉलिड मध्ये स्पीड वाढते, मी शिकवलेलं आहे, तुम्हाला सांगितलं. मग आता मला सांगा, v पण माहित आहे, f पण माहित आहे, v पण माहित आहे, f पण माहित आहे, तर रिस्पेक्टिव्ह वेव्हलेंथ काढू शकतो की नाही? मी एक्झाम्पल कशाचं घेतोय?
तर साऊंड मध्ये एक्झाम्पल आपण घेतलं, लक्षात आलं का? पुन्हा आपण लाईटचं पण बघूया. मग आता तुम्ही मला सांगा, याला आपण थोडंसं असं केलं की याला म्हणलं छोटं करूया, एका बाजूला घेऊया कुठेतरी आणि मग सोडवायला. तर आम्हाला सवय लागली पाहिजे की एकदम बेसिक पासून कुठल्याही गोष्टी सुरुवात करायची, एकदम बेसिक. मग आता तुमच्याकडे गिव्हन डेटा तर आहे सगळं. मग तुम्ही म्हणणार पहिलं एक्झाम्पल सोडवायला, हे दुसरं आहे ना, आता पहिल्याचा डेटा दुसऱ्याचा पण असंच असेल, स्पीड सेमच राहील ना? ढोलच्या आवाजाची स्पीड वेगळी, माझ्या आवाजाची स्पीड वेगळी असेल का? मागं पुढे आवाज येतात का? तसं तर नाही ना. मग आता मला पहिलं एक्झाम्पल सोडवायला घेतलं, समजा पहिलं सोडवायला घेतलं, महत्वाचं असतं गिव्हन डेटा. ही सवय नाही लागत रे तुम्हाला, हा प्रॉब्लेम आहे. कारण प्रॉब्लेमचा अर्थ काय होतो, समथिंग इज गिव्हन आणि विथ द हेल्प ऑफ दॅट समथिंग यू हॅव टू फाइंड आउट रिमेनिंग समथिंग. बरोबर आहे ना? मग राहिले काय, तर वेव्हलेंथ. मग हे शोधण्यासाठी हे महत्वाचं आहे ना, म्हणून ते लिहावं लागतं. मग तुम्ही म्हणाल पहिल्या एक्झाम्पल मध्ये मी F1 म्हटलं, किती आहे 2000 हर्ट्स. त्यालाच काय म्हणलं तुम्ही, 2000 पर सेकंद. अरे बळा, म्हणजे एका सेकंदामध्ये त्या वेव्स किती होतात, तर 2000 वेव्स होतात. म्हणजे ते सायकल किती वेळा रिपीट होतं, 2000 वेळा एका सेकंदामध्ये. असा त्याचा अर्थ झाला. मी खूप सुंदर सुंदर उदाहरण वर्ग इथली पण काय घेणार आहे, थांबा. कारण द्यायचं आहे ना, वेळच द्यावा लागेल. कुठं सिलेबस संपून तोरण बांधायचं कोणाला, कळलं का? बघा, एक उदाहरण कळत नाही आम्हाला आणि सिलेबस संपलेला असतो. आणि हे विचारलं, सर ते नव्हतं त्यावेळेस, मी अब्सेंट होते सर. मग ह्याला म्हणलं कसं काय तुला, नाही सर मी पण नव्हतो सर. दुसऱ्याला विचारलं तुझं काय रे, मी होतो पण मला कळलं नाही सर. तिसऱ्याला विचारलं, नाही सर तेवढा फक्त पॉईंट सरांनी ठेवला होता, बाकी सगळे घेतले सर. अरे काय सांगताय तुम्ही? मग आता इकडे मला सांगा, ही फ्रिक्वेन्सी कळाली का तुम्हाला? फ्रिक्वेन्सी कळाली. स्पीड कळाली किती आहे, 340 मीटर पर सेकंद. बरोबर आहे का? मग तुम्ही मला सांगा, सिन्स आता येत असतो फॉर्म्युला, डेटा आला, SI मध्ये आला. आता फॉर्म्युला काय, सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू F इंटू लॅम्बडा. मग इथं तुमचं फिजिक्स खरं तर संपलं. आता काय चालू झालं, मग एवढं कळून जर पुढचं नाही आलं तर तुम्ही मॅथ मध्ये गाणलात ना. तरी पण आम्ही म्हणतो आम्हाला फिजिक्स अवघड. अरे तुम्हाला आजपर्यंत एवढं कळालं नाही का की कुठं कोणाची हद्द आहे, कुठं कोण संपत आणि कुठं कोण सुरू होतं? मग मला सांगा, आता याच्यामध्ये दिलंय म्हणजे हे नाही ना दिलं. मॅथमॅटिकल स्टेप काय म्हणते, जे नाही ते डावीकडे मांडा. मग मला सांगा, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू हे V/F होईल ना रे? बरोबर आहे की नाही? काय होणार, V/F होणार. मग जर हे V/F होत असेल तर V किती आहे आमचं, तर 340. F किती आहे, 2000 ना. मग नाही जास्त डोकं लागत तर हे पहिलं कट करून ठेवायचं. मग आता राहिलं वरती 34 आणि खाली, मग त्याच्यात पण आम्हाला माहिती आहे 34 आणि 200 डिनॉमिनेटर मोठं आहे ना, म्हणजे आमचं 0 पॉईंट समथिंग उतरेल. पण त्याच्यात पण कळतं बाबा, आम्ही असं केलं तर 34 खाली 2 आणि हे 2 0 म्हणजे 100 ना रे. मग खाली हे 34 2 आणि 100 म्हणजे 10⁻² ना रे. मग परत आलो इथं 34 2 आणि 10⁻², वरती आलं की 10⁻². मग हे मला सांगा, 2 1 जा 2, बरोबर आहे ना? 17 2 म्हणजे 17 होणार नाही. म्हणजे तुमचा आन्सर आलेला आहे 17 इंटू 10⁻⁻, म्हणजे 0.17. बरोबर आहे ना? ऑब्विसली. आता मग युनिट काय काय लोक त्याचं पण टेन्शन घेतात. ह्याचं युनिट काय होतं, मीटर पर सेकंद, आणि याचं काय होतं, पर सेकंद. हे वरती गेलं, सेकंद कॅन्सल होईल ना, म्हणजे राहतं काय फक्त. मग मला सांगा, मी जे आत्ता बोलतोय, माझी जी वेव्ह आहे जवळपास 17 सेंटीमीटरची आहे, आणि रिअल मध्ये जे घडतंय, जे ऍक्च्युअल होतंय ते बघितलं पाहिजे तर शिकतो रे. आता आपण सगळे बोलतोय, गाणं म्हणतोय, काहीतरी करतोय, तर आपल्या वेव्हज कशामध्ये असतात, तर काही सेंटीमीटर मध्ये असतात. समजतं का मी काय बोलतो ते? मग आपल्या कानामध्ये जी वेव्ह जाणार आहे जवळपास काही सेंटीमीटरची आहे. मग जसे जसे फ्रिक्वेन्सी वाढणार तशी वेव्ह हळूहळू कमी होणार. मग तुमच्याच म्युझिक सिस्टम मध्ये जिथं घुंगरू, ट्विटर किंवा वरच्या हाय फ्रिक्वेन्सी येतात, त्यांच्या वेव्ह काय झाल्या असतात, छोट्या झालेल्या असतात. पण याच ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घेतलं ना, ढोलचं घेतलंय. मग ढोलची वेव्हलेंथ किती आहे बघायची आम्हाला. तर आता आम्ही दुसरं एक्झाम्पल सोडवायला चालू केलं. आता एवढं सिस्टमॅटिक मांडत नाही, सवय लागली. तर आता दुसरं डायरेक्ट घेतलं, सिन्स लॅम्बडा इज इक्वल टू V/F ना रे. वरती किती आहे
200 आणि खाली किती आहे 2000 ना. सॉरी सॉरी चुकलं की सगळंच. व्हेलॉसिटी 300 आणि खाली किती आहे बरोबर आहे का. मग पहिल्यांदा तर हे कॅन्सल केलं ना. मग आता तुम्ही मला सांगा हे 34 आणि 20 नाही कळत तर नो प्रॉब्लेम. 20 ला असं लिहिलं तर नाही का जमत. मग याला असं केलं तर 34 2 आणि 10⁻² वर गेलं म्हणजे -1 का बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही मला सांगा हे किती होणार 17 10⁻⁻1 म्हणजे 1.7. मग मी बोलत होतो तेव्हा माझी वेव्हलेंथ किती होती तर जवळपास 17 सेंटीमीटरची होती बरोबर आहे की नाही. आणि ढोल जो असतोय त्याची वेव्हलेंथ किती आहे 1 मीटर आणि 70 सेंटीमीटर म्हणजे 170 सेंटीमीटरची. म्हणजे माझ्यापेक्षा किती पटींनी जास्त आहे 10 पटींनी जास्त आहे. 1.25 मीटर पर्यंत जाईल ना ती वेव्हलेंथ. एवढी मोठी वेव्हलेंथ असते ढोलची. तुम्हीच बघा जर डीजे वगैरे हे होत असेल तर त्या आपण बघतो ना घरातली भांडी सुद्धा हे करायला लागतात ना. एवढा त्या बेसचा आवाज येतो आपल्याला कारण त्याची वेव्हलेंथ पण मोठी असते. फक्त साऊंडच मोठा असा विषय नाही. साऊंड तर मोठा मग सगळ्यांचाच त्याच्यामध्ये जेवढ्या काही वेव्ह सगळ्यांचाच मोठा आवाज येत असतो ना. मग हे लक्षात द्यायला पाहिजे की रियालिटीमध्ये जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आमच्या हे लक्षात येत नाही की ढोल वाजतोय एक सिंगर गाणं म्हणतोय आणि दुसरा काय घुंगरू वगैरे वाजवतोय काय फरक पडतो. सगळ्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. फ्रिक्वेन्सी बदलली की वेव्हलेंथ बदललेली असते. समजते का सगळ्यांना. आज तुम्हाला हे कळत नाही पण जेव्हा तुम्ही मोठे होता इंजिनिअरिंगला जातात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बाप रे म्हणजे वेव्हलेंथच्या साईज वरती अँटेनाची साईज अवलंबून असते. आपला मोबाईल आहे मोबाईल वायरलेस आहे ना. ज्या ज्या ठिकाणी वायरलेस आहे तिथं सिग्नल टाकायला आणि घ्यायला अँटेना लागत असेल की नाही. छत्री असते का नाही घरावरती सेटटॉप बॉक्सची अँटेना असतो ना. मग ही कळत नाही आपल्याला तर हे साधं सिंपल रिलेशन समजलेलं आहे.